हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. ह्यावेळेस ब्लॉग टाकण्यासाठी खूप वेळ गेला कारण थोडं शूट्समध्ये बिझी होतो आणि काही कामं होते, सो त्यामुळे ब्लॉग टाकता आला नाही. माझा मित्र सचिन त्याच्या शॉपवर गेलो होतो, सो तिथे त्याचा अमूलचा माल आला होता. सो आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो आणि माल आला. मग माझा एक मित्र गिरीश आणि मी आणि सचिन आम्ही माल लावत होतो दुकानामध्ये. दुसऱ्या दिवशी आम्ही, माझी मम्मी धनश्री, तिची मम्मी वगैरे, आम्ही फॅमिली सगळे आम्ही त्र्यंबकेश्वरला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये दर्शनासाठी गेलो. तिथून आल्यानंतर आम्हाला पारदेश्वर मंदिरात दर्शनाला जायचं होतं. सो मम्मी आणि ते सोबत होते सगळे. सो आम्ही पहिले तिकडे स्वामी समर्थांच्या केंद्रात गेलो दर्शनासाठी. दर्शन करून आलो आणि मग पारदेश्वर मंदिरात गेलो. स्वामी समर्थ केंद्रातून दर्शन करून झाल्यानंतर मग आम्ही इकडे पारदेश्वर मंदिरात पोचलो. तिथे एकदम प्रदोष होता, सो त्या दिवशी एकदम गर्दी पण होते आणि पूजा पण असते तिथे. सोमप्रदोष वगैरे प्रत्येक प्रदोषला तिथे पूजा असते. आणि मग आम्ही गेलो. त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर तिथे ढोलवादक होते आणि ढोलवादन झाल्यानंतर मग जेवण्यासाठी भंडारा असतो. पारदेश्वर मंदिरात मला चंदन उघडण्याचा पण तिथे चान्स मिळाला. सो मी तिथे बसलो होतो आणि मग थोडंसं चंदन वगैरे उघडलं देवासाठी. तिथे भंडारा करण्यासाठी जे बायका येतात पुऱ्या वगैरे करण्यासाठी, त्या दिवशी नेमकं त्या आल्या नाही. सो तिथल्या बायका आणि धनश्री वगैरे त्यांनी पुऱ्या करण्यासाठी तिथे मदत केली. सो फायनली आम्ही तिकडचं दर्शन घेऊन रात्री जवळपास 12-12:30ला आम्ही घरी पोचलो. दुसऱ्या दिवशी धनश्री आणि शिवण्याला घेऊन मी कपालेश्वरला गेलो दर्शनासाठी. हरिहरची भेट त्याचा दुसरा दिवस होता, तिथं भंडारा ठेवलेला होता. सो आम्ही तिथं दर्शनासाठी गेलो आणि आम्हाला भंडाऱ्याचा लाभ पण मिळाला. मला पण लाव. शिवण्यासाठी नवशा गणपतीला नवस केलेला होता. सो आता ती मोठी झाली होती, तो नवस पूर्ण करण्याची वेळ आली होती. सो आम्ही सगळे फॅमिली तिथे नवस पूर्ण करण्यासाठी गेलो. म्हणजे तिथे सत्यनारायण पूजा करण्याचं कबूल केलं होतं. सो सगळ्यांना घेऊन मी तिथे गेलो आणि मग तिथे सत्यनारायणची पूजा केली आणि एकदम छान वाटलं की तिच्यासाठी जो नवस केला होता तो आता पूर्ण झालेला आहे.
याला आशीर्वाद द्या, लग्न व्हायचं याचं. हळू चालव, हळू चालव, हळू. शिवान्या हळू चालव. सो सत्यनारायणची पूजा आटपल्यानंतर आम्ही तिथूनच पुढे बालाजीचं मंदिर आहे, सो बालाजीच्या मंदिरात पण दर्शनासाठी शिवान्याला घेऊन गेलो. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.